सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. आजपासून आपण कोलॅबरेटिव्ह सेकंड सेमचा आपण 1 वीक स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्राम घेतोय विथ द कोलॅबरेशन ऑफ RS मुंडले धरमपेठ आर्ट अँड सायन्स कॉमर्स कॉलेज, श्री बिंझाणी सिटी कॉलेज, त्याच्यानंतर रेणुका महाविद्यालय आणि मॉरेस कॉलेज, ज्याचं नाव वसंतराव नाईक शासकीय शिक्षण संस्था या पद्धतीने. ठीक आहे. सो आपला आजचा हा सेकंड सेमचा पहिला टॉपिक आहे आणि जवळपास आपण 7 दिवस आपण या एक टॉपिक हे करून आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे. ज्यात पहिला दिवस आणि रोज 2 लिंक चालणार आहे. एक पहिली लिंक राहणार आहे 1 तासाची आणि पहिली लिंक संपली की दुसऱ्या लिंकला नंबर 2च्या लिंकला जॉईन करायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच लिंकनी कंटिन्यू सुरू करणार. तर 7 दिवस आपल्याजवळ 7 लोक हे सगळं सिलेबस आपला कव्हर करणार आहे. ज्यात आज पहिल्या दिवशी आहे डॉक्टर वर्षा जपे मॅडम, या RS मुंडले धरमपेठ आर्ट अँड कॉमर्स कॉलेजच्या प्राध्यापिका आहे. ठीक आहे. आणि ह्या सेम सेकंड म्हणजे जे द्वितीय सेम आहे, ठीक आहे, 17च्या डेफिनेशन नेचर अँड स्कोप ऑफ वेस्टर्न इथिक्स हा जो पहिला मुद्दा आहे. ठीक आहे. मॉरल कन्सेप्ट, गुड अँड राईट, काइंड्स ऑफ ऍक्शन, व्हॉलेंटरी, नॉन व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी ऍक्शन, म्हणजे कर्माचे प्रकार आहे, गुड, शुभ आणि योग्य याच्यावर आहे. आणि पहिला जो टॉपिक असतो आपला डेफिनेशन आहे, याच्यावर मॅडम आपल्याला वक्तव्य देणार. तरी मी विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि सरते शेवटी आपण प्रश्न उत्तरासाठी आपण सेशन ओपन करू. ज्यांना काही डाऊट असेल तर ते विचारू शकतात आणि संभाव्य प्रश्न पण काय येऊ शकतात पेपरला याचाही इथे विचार करणार आहे. तर मॅडम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जपे मॅडम की तुम्ही सेशनला सुरुवात कराल. थँक्यू सर. सर्वप्रथम ही संधी आपण मला दिलीत त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि प्रयत्न करणार की जे प्रश्न साधारणपणे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात त्यावर फोकस करून आपण याचा विचार करणार आहोत. जस्ट मिनिट, मी एक स्क्रीन शेअर करते आहे. सगळ्यात पहिलं जे आपण टॉपिक घेतलेलं आहे, आता सांगितलं त्याप्रमाणे, पाश्चात्य नीतिशास्त्राची ओळख काय, पाश्चात्य नीतिशास्त्र म्हणजे नेमकं काय, त्याच्या व्याख्या कोणत्या आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे, व्याप्ती काय आहे, या पद्धतीने. तर सगळ्यात पहिले तर नीतिशास्त्र हा शब्द म्हणण्या अगोदर मी एक थोडीशी सामाजिक परिस्थिती जी असते त्याचा विचार सगळ्यात पहिले करेन. कारण समाजामध्ये राहत असताना आपल्याला मुख्य महत्वाची गोष्ट काही असेल तर आपण एकमेकांशी योग्य पद्धतीने वागणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट समाजामध्ये असतं. कारण समाजात राहायचं असेल तर एकमेकांशी जुळवून घेता आलं पाहिजे, एकमेकांबरोबर नीट आपल्याला समायोजन जर करता आलं तरच आपण व्यवस्थित जगू शकू. मग हे करत असताना काही नियम समाजाने आपल्याला घालून दिलेले आहेत आणि त्यामुळे आपण त्या नियमानुरूप वागण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते केले तरच जीवन हे सुसह्य होतं. मग अशा परिस्थितीमध्ये नीतिशास्त्राचं स्थान काय आहे, तर नीतिशास्त्र आपल्याला एक दिशा देतं की कोणतं वागणं हे योग्य आहे आणि कोणतं वागणं हे अयोग्य आहे. त्यामुळे या दिशेच्या अनुषंगाने आपण नीतिशास्त्राचा विचार करतो. मग हे नीतिशास्त्र भारतीय असो किंवा पाश्चात्य असो, कोणतेही असो, फक्त प्रदेशानुरूप भारतीय किंवा पाश्चात्य हा फरक होतो. पण साधारणपणे नीतिशास्त्रामध्ये मूल्यांचा विचार दोन्हीकडे केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण त्याचा जो विचार करणार आहोत तो आहे व्याख्यांचा किंवा त्याच्या पार्श्वभूमी. आता मी बोलले त्यानंतर येतात त्याच्या व्याख्या. अनेक जे नीतिशास्त्रज्ञ होते त्यांनी वेस्टर्न मध्ये त्याच्या व्याख्या दिलेल्या आपल्याला दिसून येतात. पल्सन जो आहे त्यांनी रूढी किंवा नीतिमत्ता यांचे शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र अशी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. मॅकेन्झीनी नीतिशास्त्र आचरणाच्या इष्टते संबंधी
अथवा योग्यते संबंधी एक चिकित्सा करणारं शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे. तर लिलीनी नीतिशास्त्र हे समाजात राहणाऱ्या मानवाच्या आचरणाचे आदर्श शास्त्र असून त्या आचरणाच्या इष्टाइष्टते संबंधी आणि योग्यायोग्यते संबंधी निर्णय देणारे शास्त्र आहे असं आपल्याला म्हटलेलं दिसून येतं. मी या तीनही व्याख्या घेतल्या. या तीनही व्याख्यांमध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल काही समान घटक आपल्याला दिसून येतात. आता रूढी नीतिमत्ता म्हणजे आपल्या एक टिपिकल चालीरीती पद्धती ज्या असतात त्या पद्धतीनुरूप तुम्ही वागणं तिथे अपेक्षित असतं, किंवा योग्य आणि अयोग्य याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे हाही त्या ठिकाणी महत्वाचा भाग असतो. त्यामुळे याच्यातले कोणते समान घटक आहेत ते आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. सगळ्यात पहिलं तर नीतिशास्त्र जे आहे ते एक शास्त्र आहे. दुसरा घटक महत्वाचा तो म्हणजे नीतिशास्त्र आदर्शी शास्त्र आहे. आणि तिसरा नीतिशास्त्र मानवी आचरणाच्या आदर्शाचे शास्त्र आहे. आणि चौथा या आदर्शानुरूप कृतीचे मूल्यमापन करणारे शास्त्र नीतिशास्त्र आहे. आता हे 4 घटक या सगळ्या व्याख्या जितके या व्याख्या मी जस्ट 3 व्याख्या इथे दिल्या, पण नीतिशास्त्राच्या व्याख्या अनेक आहेत. मुख्य 3 आपण त्या ठिकाणी विचारात घेतल्या आणि कितीही व्याख्यांचा विचार केला तर त्याच्यातून जो कॉमन जिस्ट ज्याला आपण म्हणू किंवा कॉमन घटक ज्याला आपण म्हणू ते हे 4 घटक या ठिकाणी आलेले दिसून येतात. मग आपण एक एक मुद्द्यांचा विचार करूया. सगळ्यात पहिला आहे नीतिशास्त्र शास्त्र आहे. बघा, साधारण व्यवहारातलं वागणं आणि शास्त्र असणं दोन मध्ये खूप फरक आहे. ज्ञान आपल्याला इथे पण आहे आणि ज्ञान शास्त्र म्हणून मिळतं तिथेही आहे, पण दोन मध्ये फरक आहे. जसं इथे एक उदाहरण आपण घेऊ. शेतकऱ्याला शेताच्या संबंधी ज्ञान असतं, कुठेही तिथे डाऊट नाहीये, त्याच्याजवळ ज्ञान हे असतंच. पण जेव्हा ऍग्रिकल्चरल म्हणून जो येतो तो शेती संबंधी करतो तो विचार आणि एक शेतकरी करतो तो विचार, या दोन मध्ये फरक आहे. आणि दोन मध्ये काय फरक आहे? कारण दोघांच्या मांडणीमध्ये फरक आहे. मुख्य म्हणजे शास्त्र जे असतं ते सगळ्यांना समान असतं. मला वाटतं हा भाग नसतो तिथे, तर केलेले एक्सपेरिमेंट, केलेले त्याच्यावरचे परीक्षण या सगळ्यांच्या आधारे एक ठोस निर्णय हा शास्त्राच्या अंतर्गत दिला जातो. तोच आपल्याला या ज्या व्यावहारिक ज्ञान असतं या व्यावहारिक ज्ञानामध्ये ते आपल्यापुरतं स्वतःपुरतंच मर्यादित असतं, पण शास्त्राच्या बाबतीत तसं होत नाही. दुसरी गोष्ट, ते सगळ्यांना समान असतं असं म्हणत असतानाच त्या ठिकाणी एक सुसंबद्धता असते. शास्त्र जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते एक विशिष्ट पद्धतीने डेव्हलप होतं. म्हणजे आता एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि नंतर मग दुसऱ्या गोष्टीचा विचार केला असं होत नाही, तर पूर्णपणे त्याचं परीक्षण निरीक्षण सगळं करून एक एक पद्धतीने पायऱ्यांनी ते व्यवस्थित मांडलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये सुसंबद्धता असते, सुस्पष्टता असते, जी कदाचित व्यावहारिक ज्ञानामध्ये तेवढीशी स्पष्ट आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे हा महत्वाचा फरक शास्त्र आणि व्यावहारिक ज्ञान याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण नीतिशास्त्राची जीही मांडणी झालेली आपल्याला दिसून येते ती अगदी व्यवस्थित नीतीच्या संदर्भात पूर्णपणे झालेली दिसून येते. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ते म्हणजे नीतिशास्त्र हे आदर्शी शास्त्र आहे. नीतिशास्त्र कसं शास्त्र आहे? आदर्शी शास्त्र आहे. आता आदर्शी या शब्दाचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला 2 प्रकारच्या विधानांचा विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिले जेव्हा आपण विधान म्हणतो ना तेव्हा विधानातून 2 पद्धतीने ते ज्ञान आपल्यापर्यंत येतं. एक, वस्तुस्थितीचं केवळ वर्णन त्यात असतं आणि दुसऱ्या याच्यामध्ये मूल्यात्मक वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता वस्तुस्थितीचं वर्णन असतं म्हणजे काय? मी समजा म्हणाले की पृथ्वी गोल आहे. आता पृथ्वी गोल आहे ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे माझं विधान बरोबर आहे किंवा चूक आहे ही वस्तुस्थिती अनुरूप असेल तर बरोबर, नसेल तर चूक. म्हणजे ज्याला आपण सत्य आणि असत्य
असं म्हणतो या पद्धतीने. मूल्यात्मक विधानं जी असतात ती मूल्यात्मक विधानं जी असतात ती कधी खरी खोटी नसतात. ती सांगताना आपण नेहमी असं केलं पाहिजे किंवा हे करणं योग्य आहे अशा पद्धतीच्या स्वरूपाची आपल्या समोर असतात. म्हणजे इज आणि ऑट टू बी हे दोन फरक आहे. म्हणजे इज म्हणजे आहे जसंच्या तसं, जसं लॅपटॉप चौकोनी आहे, एक सरळ वाक्य. पण मी म्हणाले फूल सुंदर आहे. सुंदर आहे जेव्हा म्हणायला गेले तेव्हा त्याचं सौंदर्य मी त्या ठिकाणी सांगते आहे. किंवा जेव्हा मी म्हणते की खरे बोलणे योग्य आहे असं जेव्हा मी म्हणते तेव्हा ते झालं मूल्यात्मक विधान. म्हणजे मूल्य ही त्यातून तुम्ही व्यक्त करत असता. आणि म्हणून दोन प्रकारची विधानं असतात. नीतिशास्त्राची संपूर्ण मांडणी ही आदर्शात्मक झालेली आहे. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, काय करणं योग्य आहे, काय करणं अयोग्य आहे, या पद्धतीने. बघा, मानवी आचरणाचा अभ्यास जो असतो ना तो मानसशास्त्र पण करतो. आणि आपण नीतिशास्त्राचे विद्यार्थी सुद्धा नीतिशास्त्राचा अभ्यास करतो. मग दोन मध्ये फरक काय आहे? कारण जर या ठिकाणी म्हणजे मानसशास्त्रातही मानवी आचरणाचाच अभ्यास आहे आणि नीतिशास्त्रातही तोच आहे, मग दोन मध्ये भेद काय आहे? भेद असा आहे की मानसशास्त्र जो अभ्यास करतं ते आहे ज्याला आपण इज म्हणतो या रूपातलं असतं. म्हणजे असं असं वागलं तर असं होईल, याचा हा रिझल्ट आहे, या पद्धतीने. पण नीतिशास्त्राचा जेव्हा विचार होतो तेव्हा नीतिशास्त्रामध्ये मात्र आपण असं वागलं पाहिजे, हे वागणं योग्य आहे, याला अधिकार म्हणता येईल, याला कर्तव्य म्हणता येईल, या पद्धतीची मांडणी आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या दोन मध्ये आपल्याला फरक दिसतो. आणि नीतिशास्त्र हे शास्त्र मात्र आदर्शी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यानंतर जो आपल्याला विचार करायचा आहे तो आहे मानवी आचरणाच्या आदर्शाचे ते शास्त्र आहे. कसे शास्त्र आहे? आचरणाच्या आदर्शांचे. म्हणजेच आपल्या ज्या चालीरीती असतात, सवयी असतात, यांचा विचार नीतिशास्त्रामध्ये केला जातो. आता या ज्या सवयी आहेत किंवा चालीरीती आहेत यांचा विचार का केला जातो? याचं कारण असं की आपलं जे चरित्र घडत असतं, ज्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो, ते कॅरेक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे होत असतं. जसं चालीरीती झाल्या, आपल्या सवयी झाल्या, आपण कसे वागतोय, ह्याच्यातून आपलं चारित्र्य हे लोकांसमोर प्रतिबिंबित होत असतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य कसे राहू, आपण योग्य असले तरच आपण एक आदर्श रूपामध्ये असू, याचा सगळा गायडन्स हा कुठून मिळू शकतो? हा नीतिशास्त्रातून आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी ही गोष्ट महत्वाची ठरते की नीतिशास्त्र आचरणामध्येही जे आदर्श आहेत त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नीतिशास्त्र करत असतं. नंतर या ठिकाणी कृतीचं मूल्यमापन हे केलं जातं. म्हणजे समजा आपण एखादी कृती करतो, आपण अनेक कृती आपल्या हातून घडत असतात आणि त्या कृती करताना त्या कधी योग्य असतात, कधी अयोग्य असतात. मग या योग्य आणि अयोग्य या दोन गोष्टींचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. कोणाला योग्य म्हणायचं, कोणाला अयोग्य म्हणायचं, हे कसं ठरवायचं, त्यासाठी काही कंडक्ट आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार हा नीतिशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन शब्द इम्पॉर्टंट आहेत मी जे इथे मांडलेले आहेत, की एक म्हणजे राईट आणि दुसरं आहे गुड. आता आपण जनरल साधारण व्यवहारामध्ये राईट आणि गुड हे सगळे बरोबर एकसारखे असेच वापरत असतो. पण नीतिशास्त्रामध्ये जेव्हा त्याचा विचार होतो तेव्हा या दोन शब्दाचे अर्थ भिन्न भिन्न आपल्या समोर आलेले दिसून येतात. कारण सामान्य भाषेमध्ये राईट म्हणा नाही तर गुड म्हणा, आपल्याला तेवढा फरक पडत नाही आणि आपण त्या पद्धतीने बोलतोय. सामान्य भाषा ही त्याच पद्धतीने बोलली जाते. पण मात्र इथे फरक हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. सगळ्यात
पहिला शब्द जो आहे तो आहे राईट, ज्याला मराठीमध्ये योग्य असं म्हटलं जातं. आणि हा शब्द रेक्टस या शब्दापासून उत्पन्न झालाय. आणि याचा अर्थ काय आहे? अकॉर्डिंग टू रूल. म्हणजे काय? नियमाप्रमाणे तुम्ही वागलं असेल तर ते राईट असतं, योग्य असतं. म्हणजेच नियमाप्रमाणे वागलेल्या कृतीला योग्य असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी जेव्हा कृती योग्य ठरवायची किंवा नाही ठरवायची हे जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा नियमावली आधी असते. आणि या नियमावलीप्रमाणे तुम्ही काम केलं तर ते राईट किंवा योग्य असं आपण म्हणतो. आता उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी आहात सगळे आणि तुम्हाला तुमच्या सर किंवा मॅडम यांनी सांगितलं असेल की या गणवेशातच कॉलेजला आले पाहिजे. आता नियम आहे कॉलेजचे की या पद्धतीने तुम्ही महाविद्यालयात यायला पाहिजे. जर तुमची कृती त्यानुरूप असेल तर तुमचं वर्तन हे योग्य असेल. पण जर का तुम्ही त्यानुरूप वागत नसाल तर तुमचं वर्तन हे कसं असेल? अयोग्य असेल. आता हे योग्य किंवा अयोग्य या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत या नियमावर अवलंबून आहे. आणि नियम हे पुन्हा नीतिशास्त्राचा वर्तनाच्या बाबतीत जे नियम आहेत की असं वागणं म्हणजे योग्य, हे काम नीतिशास्त्र नेहमीच करत असतं आणि त्याचा विचार त्यात नेहमीच होताना दिसून येतो. म्हणजे नियमानुरूप किंवा नियमाशी संबंधित जे काही असेल, योग्य असेल, त्याला योग्य असं म्हटलं जातं. कोणत्याही ध्येयाशी संबंधित त्या ध्येयाचं साधन म्हणून हे नियम त्या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात. यानंतर या दुसरा शब्द जो या ठिकाणी आहे तो आहे गुड. आता या ठिकाणी गुड जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा इथे याचा सुद्धा अर्थ आपल्याला जर आपण बघितला तर हा शब्द गट या शब्दापासून येतो. गुड हा जो शब्द आहे तो गट आणि त्याचा अर्थ काय आहे? व्हॅल्युएबल फॉर सम एंड. काय आहे त्याचा अर्थ? व्हॅल्युएबल फॉर सम एंड. याचा अर्थ काय की जे ध्येयाला अनुसरून असेल. ध्येय म्हणजे आता पुन्हा ध्येय, साध्य, साधन हे शब्द मी थोडेसे इथे स्पष्ट करते. अदरवाईज ध्येयच कळलं नाही तर त्याच्या पुढच्या गोष्टी इथे राहणार नाही. ध्येय याचा अर्थ तुम्ही ठरवलेलं एक टार्गेट की समजा मला या वर्षी नीतिशास्त्रामध्ये 90 कमीत कमी मार्क मिळाले पाहिजेत. कमीत कमी 90. आता जेव्हा मी कमीत कमी 90 मार्क मिळाले पाहिजे हे माझं झालं ध्येय किंवा यालाच आपण टार्गेट असं म्हणतो किंवा यालाच आपण साध्य असंही म्हणतो. मग आता हे मला मिळवायचे आहेत 90 मार्क. कसे मिळवायचे? मी रस्ते शोधले, एक सगळ्यात व्यवस्थित लेक्चर्स केले, नोट्स काढल्या आणि मग व्यवस्थित तयारी केली, परीक्षा दिली आणि मग मी माझे गुण प्राप्त केले. दुसरा मार्ग मला असं वाटला की इतकं सगळं तर माझ्याच्याने होणार नाहीये. दुसऱ्या कोणाच्या तरी नोट्स आणल्या आणि कशा तरी वेळेवर पाठ केल्या आणि लिखाणाचा प्रयत्न केला आणि मग माझं टार्गेट मिळवण्याचा प्रयत्न केला. आता हे करताना माझ्या असं थोडंसं लक्षात आलं की मे बी मला तेवढे मार्क मिळणार नाही कारण माझी मेहनत कमी पडते. म्हणून मग मी थोडासा वाममार्गाचा विचार केला आणि जिथे कुठे पेपर्स गेले आहेत त्यांच्याशी भेटून माझे मार्क मॅडम 90 पर्यंत आणून द्याल का असं सेटिंग करून पण मी मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला. आता 2 रस्ते होते, एक सरळ सरळ होता आणि एक हा वाममार्ग सुद्धा होता. आता हे जे आहेत ना हे सगळे झाले साधन. या साधनांच्या आधारे आपण आपलं साध्य हे मिळवत असतो. त्यामुळे इथे साधन शुचिता म्हणजे काय की साधन आपलं जे असतं ते शुद्ध असणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुमचं साधन शुद्ध असेल तो ऑटोमॅटिकली तुमचं ध्येय सुद्धा शुद्धच असेल हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता या ध्येयाला अनुसरून जी तुमची कृती असते ती कृती ध्येयाला अनुसरून असेल तर तिला इष्ट म्हणजेच योग्य म्हणजेच गुड असं आपल्याला
म्हणता येतं. या ठिकाणी योग्य म्हणण्यापेक्षा इष्ट या ठिकाणी म्हणावं लागेल आणि योग्य म्हणजे राईट हा इथे अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. आता ज्या वेळेला आपण इष्ट शब्दाचा अर्थ विचारात घेतला तेव्हाच सांगितलं की ध्येयाला अनुसरून उपयुक्त असलेल्या साधनांचा निर्देश हे इथे तेवढंच अपेक्षित नाहीये, तर त्याच्याच बरोबर अनेकही गोष्टी ज्या अंतिम ध्येयाशी संबंधित आहेत. आता हे करत असताना आणखीन एक नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे कृतीचे प्रकार. आता या ठिकाणी काइंड ऑफ ऍक्शन ज्याला आपण म्हणतो. आता या 3 आहेत. सगळ्यात पहिलं कृती कोणाला म्हणायची किंवा कर्म या कॅटेगरीत कोणाला घ्यायचं. आता जेव्हा आपण काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून एखादं कार्य करतो तेव्हा त्याला कर्म या कॅटेगरीत घेतलं जातं. म्हणजे नुसत्या माकड चेष्टा ज्याला आपण म्हणतो त्याला कृती नाही म्हणता येणार. हा, पण ती माकड चेष्टा मी ठरवून केलेली आहे की याला मला चिडवायचंय, मग मात्र ते कर्माच्या कॅटेगरीमध्ये येतं. त्यामुळे या 2 मध्ये आपण फरक लक्षात ठेवला पाहिजे. मग आता ह्या ज्या कृती आहेत या कृती 3 प्रकारच्या आपल्याला दिसून येतात. आपण एक एक याचा विचार करू. सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे स्वयंनिर्णित कर्म. सगळ्यात पहिला कोणता आहे? स्वयंनिर्णित कर्म, व्हॉलेंटरी ऍक्शन. आता बघा या शब्दातच सगळं काही आहे. स्वयं म्हणजे कोण? स्वतः. निर्णित म्हणजे निर्णय घेतलेलं आणि कर्म म्हणजे आपण ठरवून करतोय ते कृती. आता जेव्हा मी स्वतःहून ठरवून एखादं काम करते, उदाहरणार्थ मला आर्ट्स घ्यायचं आहे हे मी मनापासून ठरवलं आणि मग मी आर्ट्स मध्ये आले, ऑटोमॅटिकली काय होईल? त्याची संपूर्ण जबाबदारी ही माझी होईल. पण माझ्या बाबांनी म्हटलं मला आर्ट्स मध्ये ऍडमिशन घे म्हणून मी घेतलं, नाही तर मी फॅशन डिझायनिंगला जाणार होते. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी राहत नाही, बाबांची होते, कारण बाबांनी मला फोर्स करून तिथे टाकले. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे की जेव्हा कुठली गोष्ट मी माझा संकल्प दृढ करून एखादा निर्णय घेऊन स्वतःच्या इच्छेने ती कृती करायला सुरुवात करते तेव्हा त्याला स्वयंनिर्णित कर्म असं म्हटलं जातं. अनेक पर्याय आहेत आणि त्याच्यापैकी मी निवडला. आपल्याला असं नाही आहे की एकच आहे आणि निवडायचं आहे, त्याला मग तुमचं म्हणजे स्वातंत्र्यच राहणार नाही. पण 2-4 पर्याय तुमच्या जवळ आहेत आणि त्यातले तुम्ही सिलेक्ट केला, तुमच्या आवडीने तुमच्या इच्छेने तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, तेव्हा त्याला म्हणायचं स्वयंनिर्णित कर्म. यानंतर दुसरा जो आहे तो आहे अनिच्छा कर्म. अनिच्छा कर्म म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, पण ऑप्शन असूनही तुम्हाला कोणीतरी सांगताय की तुम्हाला हे करावं लागेल. म्हणजे जसं आता मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, मला आर्ट्सला नव्हतं यायचं पण बाबांनी म्हटलं म्हणून मी आर्ट्सला आले, अदरवाईज मी येणार नव्हते. जेव्हा अशा पद्धतीने आपण कृती करतो तेव्हा ती कृती ही अनिच्छा म्हणजे इच्छा नसताना केलेली आपल्याला दिसून येते. मी मगाशीच म्हटलं तेव्हा याचं पूर्णपणे जे दायित्व आहे ते आपल्याकडे राहत नाही. एखादा खेळाडू छान खेळतोय पण लक्षात आलं की आता पुढे नाही, त्याला खेळायचंय पण खेळता नाही येते कारण पायात काहीतरी लचक आलेली आणि मग दुसरं काहीतरी करावं लागतंय. अशा वेळेला त्याची इच्छा नव्हती ते करायची पण त्याला करावं लागतंय. अशा कर्मांना आपण काय म्हणतो? अनिच्छा कर्म असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्वयंनिर्णित कर्म. आता अस्वयंनिर्णित कर्म म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच ठरवण्याची गरज नाही. आता तुम्ही कुठेतरी बसलेले आहात आणि माहिती आहे की इथे आवाज व्हायला नको, पण शिंक आली जोरात आणि आवाज झाला. तुमच्या हातचा नाही आहे, कारण नैसर्गिक क्रिया ऑटोमॅटिकली त्या होतात आणि त्या तुमच्या हातच्या नसतात, पण त्या आणि चालूही राहतात. त्या तुम्ही ठरवून बंद करू किंवा चालू करू असं तुमच्या हातात नसतं. तुम्ही असं नाही ठरवू शकत की मी आता श्वास घेणं बंद करते, नाही, त्या क्रिया चालू आहेत आणि त्या चालूच राहणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या क्रिया किंवा कर्म असतात ते अस्वयंनिर्णित कर्मामध्ये येतात. आणि याच्या संदर्भात
मूल्यमापन होत नाही. कारण पुन्हा तेच की हे एकतर हातचंच नाहीये आणि ठरवून केलेलं नाहीये. त्यामुळे या कृतींच्या बाबतीत मूल्यमापनाचा प्रश्नच उद्भवत नाही. यानंतर जो आपण विचार करणार आहोत या बाबतीमध्ये की हेतू आणि साध्य, म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण हेतू आणि साध्य ही कन्सेप्ट तुम्हाला या सिलेबस मधून काढलेली आहे, पण मी हे याकरता सांगते आहे की जेव्हा तुम्ही एखादी कृती करता तेव्हा तुम्ही कुठलं तरी उद्दिष्ट म्हणजेच कुठला तरी हेतू तुमच्या डोळ्यापुढे असतो आणि मग हेतूच्या आधारे तुम्ही आपली कृती करत असता. आता जेव्हा हेतू म्हणतो ना तेव्हा फक्त कोणत्या कारणाने करतोय एवढीच गोष्ट येते, पण जेव्हा साध्य हेतू आणि उद्देश, जेव्हा उद्देशाचा विचार केला जातो तेव्हा त्यात का करताय आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत या दोन्हीही गोष्टी त्या ठिकाणी उद्देशामध्ये आलेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे कृतीचा जेव्हा विचार होतो तेव्हा उद्देश हे या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतं. मला जे पॉइंट देण्यात आले होते, व्याख्या, त्याचं स्वरूप आणि त्याचे कृतींचे प्रकार, ते या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि मुख्य म्हणजे तुमच्या एक जस्ट उजळणी म्हणून आपण ते या ठिकाणी घेत आहोत की सगळ्यात पहिलं त्याच्या व्याख्या 3 ज्या तुमच्या समोर मी मांडल्या होत्या त्या 3 व्याख्या इथे विचारात घ्यायच्या. त्याचे कॉमन गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे ते एक शास्त्र आहे, त्याच्यानंतर ते एक आदर्शी शास्त्र आहे, त्याच्यामध्ये कोणत्या आदर्शांचा विचार केला जातो, या सगळ्या गोष्टी तिथे इम्पॉर्टंट ठरतात. जेव्हा आदर्शी शास्त्र आहे का असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तेव्हा 2 विधानांचं वर्गीकरण तिथे स्पष्ट करायचं, म्हणजे वस्तुस्थित्यात्मक विधानं आणि मूल्यात्मक विधानं कोणती आहेत आणि नीतिशास्त्रामध्ये कोणत्या विधानांचा विचार केला जातो तो या ठिकाणी सांगायचा. आणि नंतर ते झाल्यानंतर मग तुम्ही नीतिशास्त्राचं महत्व त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद. नरेंद्र सर. हो, येस मॅम. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आज विद्यार्थ्यांसाठी ही आता मेजवानी म्हणावं, बरोबर आहे? कारण की माझा आवाज येतोय? हो हो हो. कारण की विद्यार्थ्यांना आज ही रिव्हिजन झाली भरपूर दिवसानंतर, आणि कसं होतं की पहिलं सेमिस्टर असल्या कारणाने किंवा दुसरं सेमिस्टर असल्या कारणाने किंवा नीतिशास्त्रात नेमकं काय होणार आहे, काय राहणार आहे, तर मुलांना मी हे सांगू इच्छितो की हे आपल्यासाठी आता 7 दिवस खरंच खूप छान असणार आहे. की रोज आपण आपल्या ज्या टीचरकडनं शिकून घेतो, पण त्याच्यापेक्षा की आपण आपल्या नवीन टीचरकडनं जेव्हा आपण शिकायला लागतो तर कधी कधी एखादी कन्सेप्ट आपल्याला खूप लवकर समजते. म्हणूनही हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि हा उपक्रम आपला आता निरंतर सुरू राहणार आहे. म्हणजे जे जे सेम येईल त्या सेमचं आपण असंच काय म्हणते स्टुडंट एक्सचेंज किंवा फॅकल्टी एक्सचेंज आपण प्रोग्राम, आणि याच्यातनं मुलांचं पण अभ्यास होईल. दुसरी गोष्ट, मुलांना संभाव्य प्रश्न कशा पद्धतीचे येतात त्याचाही विचार होईल. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांकडे याच्या काय म्हणते युट्यूब लिंक्स जाईल, तर मुलांना जेव्हाही असं वाटेल की अरे यार मला नाही समजत आहे किंवा मी अडलो आहे, तर तेव्हा आपला ट्युटर हा इथे या रूपाने ऑनलाईन आपल्याला कामी येईल. त्याच्यामुळे आज मॅडम तुम्ही खूप छान यावर वक्तव्य केलं आणि पहिला टॉपिक तुम्ही कम्प्लीट केला. त्याच्यामुळे मी आपल्या या परिवारातर्फे जपे मॅडमचा मी धन्यवाद करतो आणि विद्यार्थ्यांना अशी इच्छा जाहीर करतो विद्यार्थ्यांकडनं की उद्यापासून तुम्ही जास्त मोठ्या संख्येने याला जॉईन व्हाल. थँक्यू व्हेरी मच मॅडम.